काही दिवसांपूर्वी टाकलेल्या छोट्याशा बियांपासून आज सुंदर रोप तयार झाले आहेत. आता त्यांना योग्य जागा देण्याची वेळ आली आहे. घरासमोर, रस्त्याच्या कडेला आणि हवेच्या बाजूलाही आम्ही नवीन झाडं लावत आहोत. एका छोट्या हाताने केलेली मदत आणि निसर्गासाठी एक मोठं पाऊल. मित्रांनो, मी वैभव राऊत आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये मी काही दिवसांपूर्वी बिया टाकल्या होत्या. तर त्या बिया आता उगल्यात आणि त्या आपण आता व्यवस्थित ठिकाणी लावू जेणेकरून ते बिया वाढतील. आणि हे बघू शकता तुम्ही, हे मीच लावले आणि किती भारी वाटतात बघा. तर यासाठी मी हा पावडा घेतला आहे आणि काही हा कटर आहे. तर काही कट करू आणि आपण जमिनीमध्ये टाकू त्याला आणि मस्त मग उगतील ते. तर चला. तर मित्रांनो, बघू शकता ह्या बिया दिसत आहे तुम्हाला. तर हे अर्जुन साधाड्याच्या बिया आहेत आणि त्या अजून उगल्या नाही आहे, पण तुम्हाला दाखवतो मी अर्जुन साधाडा कसा असतो. आता मी लावलं आहे याच्या आधी पण. हे बघा, ही तुळस आताच लावली आहे आणि त्याच्यानंतर हे बघा अर्जुन साधाडा आणि इथे पण आहेत. हे बघा, इथे पण उगले हे बिया बघा, अर्जुन साधाड्याची बिया आणि ही उगले. नंतर हे जास्वंदीचं आणि फुल भारी याचं निळ्या रंगाचं फुल आहे. आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकतात का खूप झाडं लावलेत मी. आणि ही कोरपड इथे 2 होते तर त्या साईडला लावली आहे आणि थोडं कट करून लावू आता आपण. आणि इथे आल्यावर बघा, हे अननसाचं आहे, हे पण मीच लावलं आहे. किती मोठं झालं आहे. आणि हे अननस यायला जवळपास 6 महिने लागतात. तर मित्रांनो, मेहंदीचं झाड आता आपण कट करू आणि त्याच्यानंतर हे साईडला टोचून देऊ जेणेकरून ते वाढतील. आणि तुम्हाला आता दाखवतो मी, धोत्र्याच्या बिया आहेत, टाकल्या होत्या आणि त्याचे पण उगले आहेत. आता हे बघा, हे धोत्र्याच्या बिया उगल्या आहेत आणि बघा किती छान आहे. त्याच्या इकडं पण आहेत, हे बघा. आणि महादेवाला धोत्र्याचं फूल वाहतात. तर ते धोत्र्याचं फूल तुम्ही पाहिलं आहे का कमेंट्समध्ये सांगा, नाहीतर मी तुम्हाला आता लगेच दाखवतो धोत्र्याचं फूल कसं असतं. चला मग बघूया. आता समोरच उगलं आहे, मोठं झाड आहे. आलो मित्रांनो, धोत्र्याचं रोप दाखवते तुम्हाला आणि त्याला लागलेलं फुलं. तर हे बघा मित्रांनो, हे धोत्र्याचं फूल आहे, हे महादेवाला वाहतात. इथं पण आहे. तर असे धोत्र्याचे रोपं उगलेत, ते पण आता आपण साईडला लावून देऊ. तर माझ्या हातात कटर आहे आणि आता आपण हे खालच्या फांद्या छाटून घेऊ. बघा, त्या अशा छाटून घेऊ आणि जमिनीमध्ये टाकून देऊ त्याला. तर बघा मित्रांनो, आता इकडनं छाटून देऊ आणि त्याच्यानंतर हे टाकून देऊ जमिनीमध्ये. तर इथून छाटून घेऊ थोडं, जेणेकरून ते मुळं वाढतील. तर हे ह्या साईडने आपल्याला हा भाग जमिनीमध्ये टाकायचा आहे. तर हा भाग जमिनीमध्ये टाकू आपण आणि त्याच्यासाठी हे पाला काढून घ्यायचा आणि मग टोचण्यासाठी आहे प्रत्येक फांदी घ्यायची आणि हे काढून घ्यायचं. आता इथं आहे बघा, ऑलरेडी आहे, तर काही नाही. पप्पा काय का तुम्ही का करता बाळा, हे लावायचे आपल्याला.
हे आहे ना मेहंदीचं झाड आहे ना, ते लावून द्यायचं, असं टोचून द्यायचं जमिनीमध्ये, मग उगतं. अगं हे जमिनीमध्ये आहे ना, असं टोचून द्यायचं पिल्लू. हो, टोचून द्यायचं. हां, चला आता टोचू आपण. हां, तू पण टोच. हां, तर हे बघ, हे तुला घे, तुला पण घे. हां, तर पोरांच्या पण हातात दिले आम्ही, आणि हे पोरं पण लावतील. चला बाळांनो, इथं टोचा. ती फांदी इथं टोच पिल्लू, ती फांदी टोच टोच. बाळ हे आहे ना, हे असं टोचून द्यायचं. हां, हे असं टोचून द्यायचं त्याला. टोचले बघ. तू पण टोच बाळा. हे आहे ना, असं टोचून द्यायचं. हां, हे घे तू. चल दुसरीकडे चल आता. हो, तुला पण घे. चला मग आपण आता त्या रस्त्याच्या साईडने लावू. आणि हे पण मीच लावलं आहे. तर आता किती मोठं झालं बघा. पावसाळ्यामध्येच लावलं होतं आणि किती मोठं झालं आहे आणि किती भारी दिसते बघा. चला मग सरका लाव. टोचलं आमच्या बाळाने. बघा, चल इकडे येतो, इथे टोच. हां, तर मित्रांनो असं टोचून द्यायचं आणि ते मेहंदीचं झाड वाढतं. मग काय सांगायचं, काय करायचं, काय सांगायचं. तर मित्रांनो बघा, आमची व्हिडिओ सांगते, व्हिडिओला सबस्क्राईब करेल. तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. त्याची सावली घ्यायची. हां, तू सावलीत ऊन लागतं ना, मग ऊन लागलं का सावलीमध्ये, हां, झाडाच्या सावलीमध्ये जाते ना तू. हां हां, चला मग, चला आपण आता झाडे लावू. चला झाडे लावू, झाडे लावू. रामफळीचं लावलं आहे. आता आपण आहेत ना ते लावून देऊ. धोत्र्याचं रोप आहे ते पण आता आपण लावून देऊ. आणि या तुम्हाला दाखवतो आता. त्याला काही नाही, असं टोचून देऊ आपण. तर त्या अर्जुन सादरेच्या बिया आहेत त्या पण खोदून लावून देऊ. आणि ह्या वरच्यावर काही होणार नाही, त्याच्यामुळं जमिनीमध्ये आपण टाकून देऊ. तर चला आता ह्या अर्जुन सादरेच्या बिया आणि हे कुठं लावायचं, तर जवळ न लावता लांब लावले तरी चालते. तर मी लांब लावणार आहे आणि हवेला पण लावून देणार आहे. कोणी सांगत असेल की फक्त हे घरासमोरच झाडं लावतात किंवा हा निसर्ग टिकवण्यासाठी मी हे बिया हवेला पण लावेन आणि मी स्वार्थाने लावेन, जेणेकरून हे झाडं मोठं होईल आणि पिढ्यानपिढ्या आपल्याला सावली देतील, ऑक्सिजन देईल. तर चला आता आपण हवेला जाऊ. तर मित्रांनो मी आता हवेला आलो आहे
आणि बघू शकता साईडनी ह्या बिया लावून देईन मी. तर असे बारीक बारीक खड्डे केले आहेत मी आणि ह्या बिया आता त्याच्यामध्ये टाकून देतो मी. हे बघ. तर मित्रांनो हे बघा हवेला लावलेत मेहंदीचे झाडं. तर हे बघा इथं लावलं आहे, एक इथं टोचलं आहे, इथं पण, आणि त्याच्यानंतर हे बघा इथं पण लावलं आहे मी. तर अजून लावायचे बाकी आहेत. तर बघा तुम्ही असं वृक्षारोपण लावायचं. पावसाळ्यामध्ये वाढून जातात आणि उन्हाळ्यामध्ये काही पाणी नाही राहत. पण इथं जवळच झिरा आहे, तर झिऱ्याहून आपण पाणी आणू आणि त्याला टाकू. तर बघा तुम्ही, आणि आपला हा एरिया खूप भारी दिसेल झाडं असले तर, आणि त्याच्यासाठीच मी करतो आहे. आणि निसर्ग पण टिकून राहील त्याच्यासाठी. बघा तुम्ही हिरवंगार दिसतंय सर्वीकडं. आणि झाडं असले ना का मन प्रसन्न वाटतं. झाडांमुळे आपल्याला फळं दिसतात. बघा तुम्ही हे पेरूचं झाड तर लावल्यामुळं काय फायदा झाला आहे. आता पेरू आले ते पेरू पण खाऊ. त्याच्यानंतर आता हे जांभूळ आहे, तर जांभळं पण लागते याला. आणि हे आंब्याचं झाड, तर आंबे तर दरवर्षी खातोच. तर असा बेनिफिट असतो या झाडांपासून. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मग कमेंट्समध्ये सांगा. आणि कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा ना, आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून असे प्रत्येकजण झाडं लावतील आणि आपल्या निसर्ग टिकवतील. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.